आपणास आपल्या संपूर्ण पोलीस दलाला दीपावलीच्या शुभेच्छा। दीपावली काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कोणत्या विशेष उपाययोजना राबवण्यात आपल्याकडून येत आहेत? सर्वप्रथम मी आपल्या ठाण्याचे पोलीस आयुक्त माननीय आशुतोष डुंबरे सर आणि आम्ही सर्व पोलीस विभागातर्फे सर्व जाती धर्माच्या लोकांना दिवाळी सणानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्वांनी कायद्याचं पालन करून सदर सण साजरा करावा। गस्त वाढवण्यासाठी किती अतिरिक्त असे काही पथकं तयार केलेली आहेत का आणि कोणत्या संवेदनशील भागांवर असं काही आपण उपाययोजना करत? सदर काळामध्ये बरेचसे लोक गावी जात असतात, जास्त करून दिवा हा जो भाग आहे आपला आणि रेतीबंद, तर त्या ठिकाणी आम्ही जनजागृतीसाठी काही बॅनर्स लावलेले आहेत। ऑटो रिक्षामधने पण घरफोडी होऊ नये, मौल्यवान वस्तूंची चोरी होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी याबाबत आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि जाताना आपल्या शेजाऱ्यांना सांगावं असे सांगितलेलं आहे। आणि आमचे जे गुन्हे शोध पथक आहे किंवा NDPS स्क्वॉड आहे, बीट मार्शल आहेत, यांना सर्वांना गस्तमध्ये वाढ करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत। सर, फटाक्यांमुळे होणारे अपघात, आवाज प्रदूषण किंवा नियम भंगाविरोधातची पण कारवाईसाठी पोलिसांना कोणती तयारी केली आहे का? हो, जर तसा काही प्रश्न निर्माण झाला तर आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत। शहरात बघत असाल दीपावलीच्या काळात असे काही सणानिमित्त चोऱ्या, घरफोड्या किंवा म्हणजे पॉकेटमार वगैरे खूप असतात, म्हणजे मार्केट वगैरेमध्ये गुन्ह्याचे प्रमाण वाढतो, ते रोखण्यासाठी कोणती खबरदारी घेण्याचे आपण आवाहन करणार? आम्ही आमचे गस्तमध्ये वाढ केलेली आहे, नागरिकांमध्ये जनजागृती केलेली आहे आणि आमचे जे काही बातमीदार आहेत त्यांना पण ऍक्टिव्ह केलेलं आहे, त्यामुळे शक्यतो गुन्ह्यांमध्ये वाढ होणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत। सर, आता बघत असाल हे सणाचं निमित्त आहे, यामध्ये कसे गर्दीमध्ये जे नशा करणारे असतात, तरुणामध्ये जे ड्रग्स वगैरे असतात, तर नशाबंदी आणि तरुणांमध्ये वाढ चाललेली आहे। ड्रग्सची समस्या रोखण्यासाठी पोलीसकडून काही विभागाकडून काही पाऊल वगैरे उचललेले आहेत का? हो, आपल्या ठाण्याचे पोलीस आयुक्त जे आहेत माननीय आशुतोष डुंबरे सर, त्यांनी ठाणा नशामुक्त करावं यासाठी विडा उचललेला आहे आणि त्या अनुषंगाने आम्हा सर्व अधिकारी आणि सर्व स्टाफला त्यांनी वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत। त्या अनुषंगाने आपल्या बऱ्याचशा केसेस होत असतात, आपण बऱ्याचशा लोकांवर कारवाई केलेली आहे आणि आता तुम्ही बघतच असाल की दिवा आणि मुंब्र्यामध्ये असे काही सामाजिक काम करणारे जे समाजसेवक आहे आणि आम्ही पोलीस यांच्या संकल्पनेत आणि माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे सर यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही जनजागृती व्हावी या दृष्टीने आकाशकंदील लावलेले आहेत आणि त्याच्यामध्ये नशामुक्तीच्या बाबत, स्वच्छतेच्या बाबत अशी जनजागृती व्हावी अशा प्रकारच्या आम्ही त्याच्या सूचना दिलेल्या आहेत। सर, CCTV बिग मार्शलच्या मदतीने कोणतं तंत्रज्ञान वापरण्याचं काही आपण केलं आहे का? म्हणजे आपलं मान्य पोलीस आयुक्त सरांनी जे आपले ठाणे सुरक्षित ठाणे, आपले ठाणे निर्भय ठाणे ह्या ज्या संकल्पना आणलेल्या आहेत, तर त्याच्या अनुषंगाने निश्चितच गुन्ह्यांवर आपण अंकुश ठेवलेला आहे आणि गस्तमध्ये वाढ झालेली आहे। सर, नागरिकांनी पोलिसांना कशा प्रकारे सहकार्य करावं याबद्दल आपण कोणता संदेश द्याल लोकांना? मी सर्वांना एकच सूचना देईल की कुठलाही जो सण आपण उत्सव साजरा करत असतो तो कुणी दुसऱ्या धर्मियांच्या भावना न दुखवता तो चांगला जल्लोषात साजरा केला पाहिजे आणि कायद्याची पण त्यासोबत अंमलबजावणी झाली पाहिजे, एवढीच मी सर्वांना विनंती करतो। सोशल मीडियावर अफवा किंवा खोटी अशा म्हणजे माहिती पसरवण्याबाबत पोलीस विभाग काय भूमिका घ्याल? आम्ही तर जनतेला वेळोवेळी आवाहन करतच असतो की कोणी सोशल मीडियावर काही चुकीच्या बातम्या, न्यूज, पोस्ट टाकत असेल तर त्यांची आम्हाला वेळोवेळी माहिती देऊन जागरूक करावं, जेणेकरून आपण अशा ज्या अफवा पसरवणारे लोक आहेत त्यांचा प्रतिबंध करू शकतो।